नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. चंद्रपुरात देखील निवासी डॉक्टरांचा संप सुरू झालाय. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निवासी डॉक्टर्स विविध न्याय मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. महाराष्ट्र शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याने संघटनेने संपाचे हत्यार उगारले आहे. डॉक्टरांनी वसतिगृह उपलब्धता, विद्यावेतनाची निश्चिती आणि नियमित विद्यावेतन आदी मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. हे आपला जे संप आहे हे सेंट्रल मांडने पुकारला आहे आणि हा संप पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. या संपाच्या 3 मुख्य मागण्या आहेत. पहिले तर आहे वसतिगृहाची सेवा. वसतिगृह जे आहे बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये उपलब्ध नाही आहे. दुसरा मुद्दा आपला आहे की विद्यावेतन जे आहे स्टायफंड ते वेळेवर मिळालं पाहिजे आणि दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत ते विद्यावेतन जमा झाले पाहिजे. आणि तिसरा आहे की विद्यावेतन हे कमी मिळतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, जे बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये आणि सेंट्रल इन्स्टिट्यूटच्या तुलनेमध्ये आपल्याला कमी विद्यावेतन देतात. हे 3 मुख्य मागण्या आपल्या होत्या. याच्यासाठी आपण संप पुकारला होता 7 फरवरीला 2024 रोजी. तेव्हा संप पुकारल्यावर आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीतून निर्णय घेतला होता की यावर लवकरात लवकर आपण हालचाल करून हे सगळ्या मागण्या पूर्ण करून देणार. पण आता 7 दिवसाच्या वेळ मागितल्यानंतर 14 दिवस ओलांडून गेलेत, तरी पण याच्यावर काहीही म्हणजे अंमलबजावणी झालेली नाही या गोष्टींची. त्यामुळं हा संप जो तेव्हा विथेल्ड केला होता, होल्डवर ठेवला होता, तो आपण पुन्हा पुकारला आहे. तर या संपामध्ये ह्या आपल्या मागण्या ज्या आहेत हॉस्टेल किंवा वसतिगृहाची जे सोय करून देणं, हे मागण्या सरकारने तुरंत याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी केली पाहिजे. आपलं फक्त लोकलचं जर बोलायचं गेलं तर चंद्रपूर शहरामध्ये आपलं इथलचं वसतिगृह जे आहे, आम्ही एका जिल्हा परिषद शाळेला रिनोव्हेट करून तिथं आम्ही राहत आहोत. हे आम्ही मागील 1.5 वर्षापासून राहत आहोत. आम्ही याचं आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनला सगळ्यांना कळवलं आहे की हॉस्टेल आम्हाला एक तर लीजवर किंवा मग कुठंतरी अकोमोडेशन करून द्यावं. आता पुन्हा पुढच्या वर्षी एक नवीन पण निवासी डॉक्टरांची बॅच येईल आणि त्यांना पण राहण्यासाठी ती सोय नाही. आपलं जे नवीन कॉलेज आहे चंद्रपूरमध्ये, नवीन महाविद्यालय व रुग्णालयाचं बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम गेल्या 5 वर्षापासून चालूच आहे. इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नवीन कॉलेजेस बनून सुरू होऊन रुग्णालय सुरू झालेलं आहे, परंतु चंद्रपूरच का मागे आहे? चंद्रपूरच्या जनतेला वाटत नाही का नवीन कॉलेज बनावं म्हणून? यावर जनतेनं पण काही पाठपुरावा घेतला पाहिजे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. मार्ड्स डॉक्टर संप संदर्भात खूप दिवसापासून मॉड्सच्या डॉक्टरांची मागणी आहे, मात्र सरकार त्यावर लक्ष घालायला तयार नाही. हे आम्ही पण सरकारच्या लक्षात आणून दिलं होतं. आरोग्य यंत्रणेकडे टेंडर व्यतिरिक्त सरकार गांभीर्याने बघताना दिसतच नाही. यातून आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. सामान्य माणसाला जगणं कठीण होणार आहे. हा संप त्वरित मिटवला गेला पाहिजे असे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची 27 फेब्रुवारीला शेवटची बैठक आहे. 6 ते 7 जागांचे प्रश्न आहेत. विदर्भातील 10 पैकी किमान 6-7 जागा काँग्रेसला मिळतील, कमी जास्त होऊ शकतात. मला विचारलं की तुम्ही लोकसभेला लढणार का? तर मी म्हटलं हो, पक्षश्रेष्ठी जे ठरवतील तेच मी करेल. पक्ष कोणालाही उगीच उमेदवारी देत नाही. जिंकण्याची शक्यता असेल तरच ती दिली जाते. जरांगे यांनी दिलेल्या आंदोलन रस्ता रोको संदर्भात छेडले असता जरांगे पाटलांच्या शब्दाला आता काही दम राहिलेला नाही. त्यांचा कन्हैया कुमार होत आहे. सरकारने जे दिले आहे त्यात समाधान मानावं. ते कसे टिकेल याकडे लक्ष द्यावे. उगीच चॅलेंज करणारी भाषा वापरू नये. त्यांच्या भाषेत गर्व दिसतो, गुरमी दिसते, ती दाखवण्याची गरज नाही. निवडणुकीच्या तोंडावर आता त्यांनी काहीही करू नये. सरकारने जे दिले ते आता कोर्टात टिकवण्यासाठी जबाबदारी सरकारची आहे. भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. सत्तेसाठी पैशातून सत्ता हा खेळ सुरू असून निवडणुकीच्या तोंडावर पक्ष फोडले जात आहे, माणसं फोडले जात आहेत. विरोधकांना नामोहरम करण्याचे काम सुरू आहे. भाजप जवळ पैशांचा पूर एवढा आहे की त्यांनी प्रचारासाठी 95% हेलिकॉप्टर आताच बुक केले आहेत. विरोधकांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर मिळूच नये अशी व्यवस्था भाजपाने केली आहे. एकीकडे माणसं फोडून विरोधकांना हैराण करायचे, पक्षनिधी गोठवायचा आणि आता त्यांना प्रचाराला साधनच मिळू नये
अशी व्यवस्था हुकुमशाही पद्धतीने त्यांनी सुरू केली आहे. मात्र त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, लोकांच्या मनात जो राग आहे तो राग तुम्ही हवाई यात्रा करून प्रचार केला तरी थांबणार नाही, तो तुम्हाला भोगावाच लागेल. भ्रष्टाचारातून प्रचंड पैसा या सरकारने जमा केला आहे आणि त्यातून जी ही साधनं वापरली जाणार आहे यांना विचारणार कोणी नाही. निवडणूक आयोग सुद्धा त्यांच्या मुठीत आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आरोग्य यंत्रणेच्याकडे टेंडर व्यतिरिक्त सरकारचं गांभीर्य मला दिसत नाही आणि यातून जे काही आता समोर येत आहे उद्या हा सगळं जर चिघळला आरोग्य व्यवस्थेच्या निर्वहणातील अनेक गरजांना आणि सरकारी हॉस्पिटल निर्माण असलेल्या सामान्य माणसाला जगणं कठीण होणार आहे, उशीर होणार आहे. अशा स्थितीमध्ये हा संकट त्वरित मिटवला गेला पाहिजे, मध्यस्थी केली गेली पाहिजे आणि त्यासाठी आम्हीही प्रयत्न करू, सरकारने पण प्रयत्न केला पाहिजे आणि मागण्या मान्य केल्या पाहिजे. भाऊ, महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा फॉर्म्युला कुठपर्यंत आलाय? महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं 27 तारखेला शेवटची बैठक आहे आणि त्यामध्ये 6-7 जागांचा प्रश्न शिल्लक आहे. बाकी जागांचा वाटप झालेला आणि तो 27ला पूर्ण. विदर्भात तुमची सर्वाधिक ताकद आहे, त्यामुळे तुमचा दावा जास्त राहणार का? 6 ते 8 जागा मागणी राहणार काँग्रेस? 10 जागांपैकी किमान 7 जागा काँग्रेसला असतील. एका दुसऱ्या येऊ शकलं, वाढेल किंवा कमी. त्यासाठी मला विचारलंय की तुम्ही लोकसभेला लढणार, हायकमांड जर आदेश दिला लढा तर लढू. शेवट असं की पक्षश्रेष्ठी जे ठरवतात ठरवतील त्याप्रमाणे आपल्याला त्यांचा आदेश पाळायचा असतो. म्हणून मी म्हणालो की मी इच्छुक आहे असं नाही. मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का? तर पक्षाने ठरवलं लढवायचं, कोण थांबवू शकतो? आणि शेवट इथे जिंकणं हे महत्वाचं असतं. पक्ष सर्वे करून घेतो आणि काही कोणालाच उमेदवारी असं सहज देत नाही. आता काही ते दम राहणार नाही. वीस त्यांनी आता आहे ते दिलं, ते समाधान मानावं आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठी ते आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो, त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे उर्मी दिसते. आता काही दाखवण्याची गरज नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आता उद्यापासून येणार शांतपणे जे समाजाला अपेक्षित होतं ते दिले. सरकारने जे काही दिलं आहे ते आता हायकोर्टात टिकवणं ही सरकारची जबाबदारी असणार आहे. त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. नाही, पुढे काय होईल तर जरांगी पाटील म्हणजे ते आपले गुजरातचे ते पटेल होते ना, काय नाव त्यांचं, फार 5-5 लाखांची सभा घ्यायची. मला वाटतं की त्यांचं नाव आता ते भाजपमध्ये गेलं, हार्दिक पटेल. तर पुढचा जरांगी पाटलाचा हार्दिक पटेल झालेला दिसेल. एक विषय निवडणुका तोंडावर आहेत आणि विरोधकांना नावावर करण्यासाठी पक्ष फोडले जात आहेत, माणसं फोडले जात आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की इलेक्ट्रॉनिक बांड जो होता त्यावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर अक्षरे ओढले, ते रद्द केले. परंतु भारतीय जनता पक्ष पैशाचं पुरच एवढं आहे की आता त्यांनी 90 नाही 95% हेलिकॉप्टर राज्यात प्रचारासाठी बुक केले. ही मार्च पासून तर मे पर्यंत म्हणजे विरोधकांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर मिळूच नाही अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली. एकीकडे माणसं पळवून हैराण करायचं, पक्ष फोडून त्या पक्षाला, आणि दुसरीकडे विरोधकांना सत्तेचा आणि संपत्तीचा वापर करून विरोधकांना नामोहरण करण्याचा जो काही प्रयत्न सरकार करते आहे आणि विरोधकांना प्रचारच करू द्यायचा नाही किंवा प्रचारासाठी साधनच मिळाली नाही पाहिजे, अशा प्रकारची जी काही हुकुमशाही आणि प्रवृत्ती जी चालली आहे भारतीय जनता पक्षाची, हे लक्षात ठेवलं पाहिजे की लोकांच्या मनामध्ये जो आता राग आहे तो राग तुम्हाला तुमच्या हवाई यात्रा करून प्रचार करा किंवा जमिनीवर प्रचार करा, तुम्हाला मात्र त्याला तुम्हाला भोगावंच लागेल. एकूणच काय तर प्रचंड पैसा भ्रष्टाचारातून या सरकारने गोळा केलाय
आणि त्यातून हे जे काही साधनं वापरली जाणार आहे यांना विचारणारही कोणी नाही, कारण निवडणूक आयोगही यांच्या मुठीत आहे, हे आता सिद्धच झालेलं आहे. कायद्याचं राज्य राहिलं नाही, संविधानावर राज्य काही चालवायची देश चालवायची यांची मानसिकता नाही आणि हम करे सो कायदा या पद्धतीनं देश आणि राज्य चालवून पुढच्या भारताला आणि राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम भविष्यात दिसणार. महाविकास आघाडीत जागा वाटप येत्या 27-28 फेब्रुवारीपर्यंत चित्र स्पष्ट होईल. पुण्याला 24 रोजी महाविकास आघाडीची सभा असून महाविकास आघाडी राज्यात 42 जागा जिंकेल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांबाबत छेडले असता भाजपा शेतकरी विरोधी आहे. दिल्लीत ते दिसून येत आहे. भाजपाला राज्यातून कसं हाकलता येईल हे महाविकास आघाडी बघत आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. आमच्या सोबत राहतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. 27-28 तारखेपर्यंत जवळपास आघाडीच्या सगळ्या जागांचं फायनल आणि जवळपास आता त्या याच्यावर आलेलं आहे. पुण्याला महाविकास आघाडीची जाहीर सभा 24 तारखेला आयोजित केली गेली. त्याच्यात आम्ही सगळेजण राहू आणि महाविकास आघाडी ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये जे काही आता सर्वे आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह आपण पाहतोय, 42 जागेच्या जवळपास महाविकास आघाडी जागा महाराष्ट्रामध्ये जिंकेल अशी परिस्थिती आहे. लोकांमध्ये मोठा उद्रेक भाजपच्या विरोधात आहे आणि विशेष करून शेतकरी यामध्ये तर जास्त आहे. आता काल आपण आज पाहिलं की दिल्लीच्या सीमेवर सरळ आतंकवाद्यासारखं शेतकऱ्यांवर गोळीबार झाला. एक शेतकरी त्याच्यामध्ये मृत्यू पडला. भाजपची शेतकरी विरोधी धोरण, युवांच्या विरोधातलं धोरण, गरिबाच्या विरोधातलं धोरण हे सगळं BJPच्या अंगणात आपल्याला पाहायला मिळेल. आणि महाविकास आघाडी हाच आमचा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे काँग्रेसला जास्त मिळालं की सेनेला मिळालं की राष्ट्रवादी शरद पवारांना मिळालं हा विषय नाही आहे आमचा. त्याच्यामुळे भाजपला महाराष्ट्रातून कसं हाकलता येईल हा उद्देश आमचा आहे. त्याच्यामुळे कोणत्या जागा कोण लढेल त्या दिवशी आम्ही फायनल करू. त्या दिवशी आम्ही सगळे कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे एकजूट करून भाजपला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा त्याच्यात. आंबेडकरांसोबत चर्चेचा ते पण प्रक्रिया सुरू झालेली आहे आमची आणि ते पण आमच्यासोबत राहतील असा आमचा विश्वास. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन दुःखद आहे. हेडमास्तर सारखी त्यांची भूमिका होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ते निष्ठेने सेवा करत राहिले. मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. मी 1986चा शिवसैनिक आहे. ते नेहमी बाळासाहेबांना सांगायचे की विजयला आमदार करायचं आहे. 1988 मध्ये माझी शिफारस केली आणि महामंडळाच्या यादीत माझं पहिले नाव देऊन 95 साली मंत्री केले अशी आठवण वडेट्टीवार यांनी काढली. शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे उत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात समर्पित नोंद असलेल्या नेत्याला महाराष्ट्र आज मुकला आहे. शरद पवार पक्षचिन्ह तुतारी वाजवण्यासाठीच घेतली आहे. सत्ताधारी यापेक्षा वाईट काय करू शकतात? यांना राज्यातून बाहेर हाकलून लावण्यासाठी शरद पवारांनी तुतारी हाती घेतली आहे. आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवल्या जाते हा शुभ संकेत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला सोबत घेण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासोबत राहण्यासाठी ते म्हणतील त्याचप्रमाणे चर्चेला तयार आहोत. प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच आंबेडकर आमच्या सोबत येतील असा विश्वास आहे. चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत चालत असतात. आम्ही घाई न करता आघाडीची काय भूमिका आहे त्यावरूनच आमचं ठरवू. आमदार संपर्क संदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जिथे नंबर 2 वर होते, मात्र आता ज्यांना उमेदवारी मिळणार नाहीत त्यापैकी बरेच जण आमच्या संपर्कात आहेत. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी बरीच वर्ष मला माननीय मनोहर जोशी साहेब सरांच्या बरोबर मिळाली. सर म्हणून सर्व शिवसेनेला ते त्यावेळेस परिचित होते. सर म्हटलं की मनोहर जोशी सर. खरं तर हेडमास्टर सारखी त्यांची भूमिका असायची. जेवढे मनोहर जोशी सर शिस्तीचे कडक, तेवढेच आतून मात्र मनोहर जोशी सर कोमल हृदयाचे म्हणून त्यांची होती. खरं तर
बाळासाहेबांच्या बरोबर निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी निष्ठा आणि सेवा कायम ठेवलेली. सरांच्या बरोबर मला खूप वर्ष काम करायची संधी मिळाली, कारण मी 1985-86चा शिवसैनिक आणि मी जिल्हा प्रमुख म्हणून 83मध्ये काम केल्यानंतर सरांची पहिली ओळख झाली. समर्पित जो एक नेतृत्व लागतं तशा प्रकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांचे मुख्यमंत्री म्हणून आहे. अशा नेत्याला महाराष्ट्र आज मुकला आहे. ती भरून निघणारी पोकळी कधीच भरून न निघणारी पोकळी आहे. मी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि आमच्या पक्षाही तर्फे श्री सरांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. निवासी डॉक्टरांचे सरकार विरोधात राज्यभर आंदोलन सुरू असताना त्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. महाराष्ट्र सरकारने डॉक्टरांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने म्हाडाच्या डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले असून वसतिगृहाची उपलब्धता, शिक्षण शुल्क निश्चित करणे, नियमित शिक्षण शुल्क आदी मागण्यांवर डॉक्टर ठाम होते आणि आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करू असा इशारा माडच्या डॉक्टरांनी दिला आहे. कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगडे, शंखनाथ न्यूज नागपुर. मैं डॉक्टर शुभम महल्ले, मार्ड प्रेसिडेंट जीएमसीएच नागपुर. कल शाम 5 बजे से सभी रेसिडेंट डॉक्टर्स ऑल ओवर महाराष्ट्र से शाम 5 बजे से स्ट्राइक पे गए हैं. हमारे प्रमुख 3 मांगे हैं. सबसे पहली मांग हमारी ये है कि जो भी रेसिडेंट डॉक्टर्स है उन सभी को हॉस्टल अलॉट किया जाए. दूसरी हमारी मांग ये है कि जो भी हमें स्टाइपेंड मिलता है वो स्टाइपेंड रेगुलर 10 तारीख को मिले. और तीसरी हमारी प्रमुख मांग ये है कि हमें जो स्टाइपेंड मिलता है उसमें बढ़त मिलनी चाहिए. इन 3 मांगों के लिए सभी महाराष्ट्र के सभी रेसिडेंट डॉक्टर्स ये कल शाम 5 बजे से स्ट्राइक पर गए. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.